जो पत्ता तुम्हाला काढून दाखवायचा आहे त्याचं स्पेलिंग बोलायचं, त्या स्पेलिंग मधला त्या अक्षराचा एक पत्ता खाली घालायचा. एस जो आपल्याला काढून दाखवायचा त्यासाठी ACE हे स्पेलिंग आहे. तर ACE ए साठीचा वरचा पत्ता काढला मी खाली टाकला, पुन्हा C तोही खाली टाकला, E तोही खाली टाकला आणि मी एस काढून दाखवला. तर याला आपण एक्का म्हणतो, इंग्लिशमध्ये एस म्हणतो. आला का? हे बघा एक्का. त्यानंतर एक्क्यानंतर असते दुरी म्हणजे 2 नंबर. त्याला स्पेलिंग काय आहे? TWO. TWO. प्रत्येक अक्षराचा पत्ता मी खाली घातला आणि TWO स्पेलिंग पूर्ण झालं, पुढे निघाला 2. तर हा 2 आहे बघा, THREE म्हणजे 3चं स्पेलिंग पूर्ण झालं आणि हा 3 तुमच्या समोर आला. खाली ठेवतो मी त्याला सुद्धा, FOUR. FOUR 4 झालाय, हा 4 निघाला बघा समोर. त्याला खाली ठेवला, पुढे आहे 5, FIVE हा 5. त्यानंतर SIX, SIX हा आहे 6. त्यानंतर 7चं SEVEN हा 7. त्यानंतर हा आहे 8, EIGHT हा निघाला 8. त्यानंतर 9चं NINE हा 9. 10चा TEN हा 10. नंतर जॅक JACK हा जॅक. त्यानंतर क्वीनचं QUEEN ही क्वीन आणि नंतर हा किंग. तर तुमच्या इथं लक्षात आलं असेल मित्रांनो, हे पत्ते क्रमाने बाहेर काढण्यासाठी मी प्रत्येक वेळी त्याच्या स्पेलिंगच्या नावाचं जे अक्षर, स्पेलिंगमध्ये जे अक्षर होती त्या प्रत्येक अक्षराच्या वेळेस मी वरचा पत्ता खालच्या बाजूने टाकला आणि मग स्पेलिंग पूर्ण झाल्यानंतर जो वरचा पत्ता होता तो त्या स्पेलिंगच्या नावाचा पत्ता निघाला आणि हे पत्ते असे क्रमाने लावून झाले. तर हे मी अगोदरच जुळवून ठेवलं होतं म्हणून हे तुम्हाला दाखवता आलं. हेच आहे मित्रांनो, मॅथ आणि लॉजिक एकत्र केलं आणि बनलं मॅजिक.